नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे जेवढ्या पण महिलांचे फॉर्म हे मंजूर झालेले आहेत म्हणजेच अप्रूव्ह झालेले आहेत त्या सर्व महिलांना अजून एक महत्त्वाचे काम हे करावे लागणार आहे। तरच त्यांच्या बँक खात्यावरती 17 तारखेला या योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत। जर तुम्ही हे काम केले नाही तर तुमच्या बँक खात्यावरती हे पैसे येणार नाहीत। त्यामुळे मित्रांनो जेवढ्या पण महिलांचे अर्ज हे मंजूर झाले असतील अप्रूव्ह झाले असतील त्या सर्व महिलांना हे काम करावेच लागणार आहे। अन्यथा तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पैशांपासून वंचित राहावे लागू शकते। तर कोणते महत्त्वाचे काम तुम्हाला करावे लागणार आहे चला जाणून घेऊया। तर मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ जो काही महिलांना दिला जाणार आहे तो डीबीटीच्या माध्यमातून दिला जाणार आहे। आणि मित्रांनो करोडो महिला अशा आहेत की ज्यांना प्रथमच या योजनेअंतर्गत डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यावरती पैसे हे येणार आहेत। त्यामुळे त्यांच्यासाठी या गोष्टी नवीन आहेत। आणि मित्रांनो डीबीटी प्रणालीद्वारे पैसे घेण्यासाठी आपले बँक खाते हे आपल्या आधार कार्ड सोबत लिंक असणे म्हणजेच NPCI ला लिंक असणे हे खूप महत्त्वाचे असते। ज्या महिलांचे बँक खाते हे NPCI ला लिंक असेल त्याच महिलांच्या बँक खात्यात 17 तारखेला पैसे हे जमा होतील। आणि मित्रांनो बरेचशा महिलांचे बँक खाते असे आहे की त्यांच्या बँक खात्याला त्यांचे आधार कार्ड हे लिंक नाहीये। तसेच मित्रांनो बरेचशा महिलांचे एकापेक्षा जास्त बँक खाते असल्या कारणाने त्यांना ते माहीतच नाहीये की त्यांचे कोणते बँक खाते हे NPCI ला लिंक आहे। त्यामुळे तुमचे कोणते बँक खाते हे NPCI ला लिंक आहे तसेच तुमचे बँक खाते हे NPCI ला लिंक आहे किंवा नाही हे चेक करून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। आणि हे चेक करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाहीये। जर तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही हे तुमच्या घरी बसून सुद्धा तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करू शकता। तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याविषयी जाणून घेणार आहोत की तुमचे कोणते बँक खाते हे NPCI ला लिंक आहे हे तुम्ही घरी बसून कशा पद्धतीने चेक करू शकता जेणेकरून 17 तारखेला मिळणारे पैसे हे घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। म्हणजे जर तुमचे NPCI ला खाते लिंक नसेल तर येत्या 2 दिवसात तुम्हाला ते बँकेत जाऊन लिंक करता येईल किंवा तुमचे एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर त्या ठिकाणी तुमचे कोणते बँक खाते हे NPCI ला लिंक आहे हे तुम्ही तुमच्या घरी बसून तुमच्या मोबाईलच्या माध्यमातूनच चेक करू शकणार आहात। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया की तुमचे आधार कार्ड सोबत कोणते बँक खाते हे NPCI ला लिंक आहे आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुमचे कोणत्या बँक खात्याला येणार आहेत। तर मित्रांनो तुमचे कोणते बँक खाते हे NPCI ला लिंक आहे हे जाणून घेण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती क्रोम ब्राउझर मध्ये जायचे आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे माय आधार असे टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉगिंगचे ऑप्शन दिसत असेल या ठिकाणी साईडला पहा। तर या ठिकाणी लॉगिंग या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। लॉगिंग या बटनावरती क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर या ठिकाणी आधार नंबर टाकण्यासाठी ऑप्शन ओपन होईल। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर हा टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी खाली तुम्हाला जो कॅप्चा दिसत आहे तो जशाचा तसा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर आणि कॅप्चा टाकून झाल्यानंतर या ठिकाणी लॉग इन विथ OTP या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉगिंग विथ OTP या पर्यायावरती क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी तुमच्या आधार कार्ड सोबत जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येणार आहे। तर तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। OTP टाकून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉगिंग या बटनावरती क्लिक करायचं आहे। लॉगिंग या बटनावरती क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर या ठिकाणी बरेचसे ऑप्शन हे ओपन होतील परंतु यापैकी तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल बँक सीडिंग स्टेटस। तर या पर्यायावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्या पर्यायावरती क्लिक केल्याबरोबर मित्रांनो या ठिकाणी तुमची कोणती बँक ही NPCI ला लिंक आहे त्याबाबत संपूर्ण माहिती तुमच्या समोर येऊन जाईल। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो सुरुवातीला या ठिकाणी आधार नंबरचे शेवटचे 4 अंक देण्यात आलेले आहेत। ज्या महिलेचे या ठिकाणी चेक केलेले आहेत त्यांचे आधार कार्डचे शेवटचे 4 अंक आहेत आणि त्याच्यानंतर मित्रांनो त्यांचे आधार कार्ड सोबत कोणती बँक ही NPCI ला लिंक आहे त्या बँकेचे नाव या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी बँक सीडिंग स्टेटस या ठिकाणी ऍक्टिव्ह अशा प्रकारे देण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी लास्ट अपडेट डेट सुद्धा देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी मित्रांनो स्टेटस चेक केल्याबरोबर या ठिकाणी जी काही बँक तुमची दाखवत असेल त्याच बँकेमध्ये तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुम्हाला मिळणार आहेत। अशा पद्धतीने सर्व महिलांनी आपले बँक खाते हे चेक करून घ्यायचे आहे की कोणते बँक खाते तुमचे NPCI ला लिंक आहे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण ही येणार नाही। आणि ज्या महिलांची या ठिकाणी NPCI लिंक दाखवत नसेल म्हणजे या ठिकाणी इनएक्टिव्ह दाखवत असेल तर त्या महिलांनी ज्या बँक खात्यात तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे घ्यायचे असतील त्या बँकेत जाऊन त्यांचे ते बँक खाते हे NPCI ला लिंक करून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे। येत्या 2 दिवसात तुम्हाला हे काम करावे लागेल तरच तुम्हाला 17 तारखेला लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे 2 हप्ते हे मिळतील।